हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. जोरात बोला. अंडा बिर्याणी खूपच जोरात बोलले. तर आज आम्ही बनवणार आहोत अंडा बिर्याणी. तर आपण घेतलेले उकडलेली अंडी, टॅमॅटोची प्युरी, आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि तळलेला कांदा. तर आपण कढईत घेतलंय तेल थोडा, त्यात टाकले हळद आणि आपला आगरी कोळी पद्धतीचा मसाला. त्यानंतर तेल गरम झाल्यावरती त्याच्यात टाकूया आपण अंडी. मस्तपैकी फ्राय करून घेऊया अंडी. छान अशी फ्राय झाली. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. त्या तेलातच टाकूया आपण आता कांदा, कारण आपल्याला आता ग्रेव्ही बनवायची आहे. कांदा मस्त परतवून घेऊया. त्यात थोडंसं मीठ टाकूया म्हणजे लवकर कांदा मोडेल. आणि हा पाणी ठेवलाय टोपात भातासाठी. नंतर यात टाकूया आलं लसूण मिरचीची पेस्ट. भाताला फ्लेवर, टेस्ट आणि एक स्मेल येण्यासाठी त्याच्यात आपण टाकूया गरम मसाले. त्यात टाकलाय काळी मिरी, लवंग, दालचिनीचे तुकडे, मोठी वेलची आणि फूल. त्यानंतर थोडा मसाला टाकूया आपण, ग्रेव्ही बनवायची त्याच्यात. आणि त्या पाण्यात थोडंसं आपण गावठी तूप टाकतो. तेल सुद्धा टाकू शकता तुम्ही फ्लेवरसाठी. हळद पण टाकूया, हळद विसरलेली आहे वाटतं. पहिले मसाला टाकून घेतला, त्याच्यानंतर हळद आणि टॅमॅटोची प्युरी करूया मिक्स मिक्स मिक्स. थोडीशी शिजवून घ्यायची. टाकून घेऊ मीठ चवीनुसार. तांदूळ घेतले धुवून आणि ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया कोथिंबीर. आणि आपली ग्रेव्ही झाली आता रेडी.
आता आपण या उकळत्या पाण्यात टाकूया तांदूळ धुतलेले. कशी डान्स करते बघा पाण्यात तांदूळ. आणि टाकूया मीठ. थोडा टाकलेला आधी पण विसरलेली होता आई. थोडा टाकलेला पहिला नंतर पाणी घ्यायचं आहे. थोडा वेळ थांबा. व्हिडिओ कॅसेटवर जरा तांदळाचा उकळत्या पाण्यात डान्स करता करता आमचा भात झालेला आहे आता रेडी. झालं ना. वाफेवरती होईल ना अजून. जो काढलाय मी पाण्यात टाकले. आता आम्ही जाळीत काढून घेतो. झालाय ना भात. जास्त पण शिजवायचा नाही भात, नॉर्मलच शिजवायचा आहे. म्हणजे तरी 90% शिजवायचा आहे. 10% थोडा कच्चा सरस ठेवायचा, कारण आपल्याला नंतर वाफेला पण ठेवायचं आहे. तुम्हाला पण माहिती असेल हे, पण जसं आम्ही बनवतो आमच्या पद्धतीने तसं तुम्हाला मी सांगते. पण आपला परतून ना काय करणार. तो घालून लागेल. सगळा भात काढून घेतला तर थंड करत ठेवलाय. तर या टोपात वाफेला द्यायचं आहे, म्हणून याच्यात आपण टाकूया गावठी तूप. गरम करून घेतलाय आणि ही आमच्या आईची जादू. त्यात टाकले ग्रेव्ही. ग्रेव्ही पसरवून घेतले. टाकलाय भात आता. जास्त नाही, 2च लेअर करणार आहे. आणि त्यावर टाकूया तळलेला कांदा. आणि परत आता ही दुसरी लेअर टाकूया ग्रेव्ही. त्यात ठेवूया आपली फ्राय केलेली अंडी. जर तुम्हाला आम्ही बनवलेली अशी बिर्याणीची पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. प्रत्येकजण करतोच, पण आम्ही एकदम सोपी आणि एकदम साधी पद्धतीने केलेलं आहे. ज्या घरात अवेलेबल होते वस्तू त्याच वस्तूने बनवलेलं आहे. सो तुम्ही ट्राय करू शकता. आणि खूप झटपट अशी बनणारी रेसिपी आहे.
त्यानंतर आम्हाला असं वाटलं की कलर टाकावा, आम्ही कलर पण टाकले. बिर्याणी तर बिर्याणी प्रॉपर बिर्याणीच झाली पाहिजे. तर हा आम्ही टाकला आता हिरवा कलर. आणि आता लाल कलर. आई आमची खूप हौशी आहे, पण त्यांना असं काय वेगवेगळे पदार्थ बनवण्याची चिकर आवडते. सो तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच आम्ही नवीन नवीन रेसिपी घेऊन येऊ. आणि माझी थोडीशी राहिलेली ग्रेव्ही ती पण टाकून घेतली याच्यावरती. त्यानंतर आपला तळलेला कांदा गार्निशिंगसाठी. तुम्हाला अंडा आणि कोथिंबीर टाकून घेऊया. मग 10 मिनिटं मस्तपैकी वाफेवर देऊया. हा काय वास आला जबरदस्त. तर तुम्ही पण नक्की बनवा. बघा किती भारी दिसते. सो चला मी टेस्ट करते, तुम्ही पण या आता टेस्ट करायला. एक नंबर. कसं झालं आई? तर बघा आमची आई कशी आता सांगते. चिकारच भूक लागली. आईला आमच्या चिकार भूक लागले. नंबर मीच केला नाही. त्यांना सांगा तुम्ही पण बनवा तुम्ही पण बनवा चांगलं. आणि कमेंट करा आम्हाला. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सो बाय.